आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. जुने नाशिक नानावली पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या गोठ्याला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत नागरिकांनी अग्निशमन दलाला संपर्क साधल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी सदर ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्याने काही जनावरे जखमी झाली. याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आज 5:18 मुख्य अग्निशमन केंद्र येथे क्षीरसागर भाऊ यांनी फोन केला की नानावली पोलीस चौकीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे, सदर ठिकाणी आपली मदत पाठवा. त्या अनुषंगाने प्रथम एक मल्टीपर्पज टेंडर पाठवली, परंतु लागली तातडीने मदतीची गरज असल्याने परत दुसरा बंब टर्नआउट करण्यात आला. सदर ठिकाणी चारी बाजूनी ओझ व उजरील साह्याने पाणी मारून सदरची आग कंट्रोलमध्ये आणली. त्याच्यानंतर इथं असं समजलं की 10 म्हशी आणि काही गायी होत्या. त्यापैकी 3 म्हशींना जास्त प्रमाणात आग लागली. तिच्यामध्ये काही वासरू होते, वासरूंना पण काही प्रमाणात जळाले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व पत्रे साईडला हे करून पाण्याच्या साहाय्याने सदरची आग पूर्णपणे विझवली. येथील स्थानिक नागरिकांनी सुद्धा आम्हाला आग विझवण्यासाठी मदत केलेली आहे. नानावलीतील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र अग्निशमन दलाने वेळेवर दक्षता घेऊन आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. NCN न्यूजसाठी शाहरुख पिंजारी, नाशिक.